नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. व माहिती कशा संदर्भात असणार आहे, ती आपल्या खात्यांमध्ये पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत याबद्दल. तर मित्रांनो, आज काय आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की ही जी रक्कम आहे संजय गांधी निराधार योजनेची, ही रक्कम आपल्या खात्यांमध्ये जमा होत असते. जवळपास महिन्याच्या सुरुवातीला 5 तारखेच्या आसपास, म्हणजेच की 1 ते 5 दरम्यान ही रक्कम जमा होत असते. बऱ्याचशा जणांच्या खात्यांमध्ये ही रक्कम त्या दरम्यान जमा होते. काही जणांच्या खात्यांमध्ये ही रक्कम केव्हा जमा होत असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. रक्कम बऱ्याचशा खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा नाही झालेली आहे. असे कोणते कोणते व्यक्ती आहेत की असे कोणते कोणते निराधार व्यक्ती आहेत की ज्यांच्या खात्यांमध्ये ही अजून रक्कम जमा झालेली नाही, यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की गव्हर्नमेंट एक जी-आर आला होता, म्हणजेच की महाराष्ट्र शासनाचा एक जी-आर आला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं म्हणणं होतं की त्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की आता जी रक्कम आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी रक्कम आहे ती आपल्या खात्यांमध्ये तेव्हा जमा होईल जेव्हा आपल्या खात्यांमध्ये डीबीटी ही सुविधा चालू असेल. डीबीटी म्हणजेच काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत तुमचे हे अर्थसहाय्य आहे त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. आणि हे कधीपासून सुरू झालं होतं तर हे मार्च-डिसेंबर 2024च्या आसपास पासून हे सुरू झालेलं आहे. फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य जे वितरण होते ना, ते सुद्धा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत स्टेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यामध्ये अजून एक प्रयत्नाचं सांगण्यात आलेलं आहे की ही रक्कम आहे ती कोणाकोणाच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. तर ही जी सर्व व्यक्तींच्या आहे, ज्यांच्या निराधार व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे, त्यांचं डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं पाहिजे. आधार हे म्हणजे की डीबीटी लिंक सुद्धा पाहिजे आणि पॅन कार्डला आधार कार्ड सुद्धा लिंक पाहिजे. डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांना हे जी आहे ही रक्कम हे भेटू नाही शकत. या शासन निर्णयामध्ये लिहिलं होतं, यात सांगण्यात आलं होतं की जर डीबीटी पोर्टलवर तुमचे आधार व्हॅलिडेट झालेले असतील तर हे व्हॅलिडेट तुम्ही सर्वप्रथम करून घ्या. यामध्ये अजून एक सांगण्यात आलेलं होतं की की श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यामध्ये किती व्यक्ती आहेत, किती निराधार व्यक्ती आहेत, की किती व्यक्ती असे आहेत की पोर्टलवर अजून देखील आधार व्हॅलिडेट झालेले नव्हते. तर यामध्ये यांच्या व्हिडिओच्या जी सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे, जेणेकरून तुमच्याकडनं महत्त्वाची माहिती सुटणार नाही. तर आपण जसा व्हिडिओ पुढे जाणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. जवळपास कशी कोणती तारीख असू शकते महत्त्वाची जेव्हा ही रक्कम मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आपल्याला अजून एक सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 9 लाखहून अधिक लोक या लाभना जी योजना आहे, 10 लाखहून अधिक आधार व्हॅलिडेट झालेले एकूण 19 लाख लाभार्थी आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2025च्या 2 महिन्याच्या डीबीटी पोर्टलवर थेट बँक खाते जमा करण्याची रुपये 610 कोटी एवढा निधी आवश्यकता होती व हे डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच की डायरेक्ट डीबीटी पोर्टल मार्फत तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेली आहे. बरेच जणांच्या कमेंटच्या मार्फत आपल्याला कळाले की तुम्हाला अर्थसहाय्य तुमच्या खात्यांमध्ये जमा झालेले किंवा नाही आहे. कमेंटच्या मार्फत कळू शकता की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जागेवरून बघत आहे, तुम्ही कुठे आहात, म्हणजेच कुठल्या गावांवरतून आहे व तुम्हाला हे पैसे योजनांचे लाभ हा मिळालेला आहे किंवा नाही व कोणत्या कोणत्या महिन्यापर्यंत मिळालेला आहे. निराधार योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. तर तसं न झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला ही रक्कम खात्यांमध्ये जमा होत असते. एकाच वेळी सर्वांच्या खात्यांमध्ये जमा होत नसते. रक्कम कशी जमा होत असते की म्हणजेच की बऱ्याचशा वेळेस आपल्याला कमेंटच्या मार्फत कळतं की आज जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, उद्या काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, परवा काही गावांमध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, जमा होण्याची आहे. कालावधी आहे हा काही दिवसांत बदलत असतो. तसेच एकाच वेळेस सर्व ठिकाणी ही रक्कम जमा होत नसते. याची जी रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानेच आपल्या खात्यांमध्ये जमा होत असते. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. यामध्ये असेही सांगण्यात आलेले होते की सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढे अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालय विशेष सहाय्य योजनांसाठी निधी बिक्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.
यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना डीबीटी पोर्टल प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्यात, तसेच लाभार्थ्यांना आधार अवैध करण्याचे तालुका विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पुनश्चित सूचना करण्यात येत आहे. डीबीटी पोर्टल ऑन बोर्ड आता व्हॅलिडेट न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्व संजय गांधी योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. तसं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला ही रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. एकाच वेळी सर्वांच्या खात्यात जमा होत नसते. रक्कम ही कशी जमा होत असते म्हणजेच की बऱ्याचशा जे लाभार्थी आहे त्यांना कमेंटच्या माध्यमातून कळतेच की आज कोणत्या जिल्ह्याला जमा होणार आहे तर उद्या कोणत्या जिल्ह्याला जमा होणार आहे. आणखी एक म्हणजे की जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा हा लाभ मिळू शकणार नाही. म्हणजेच की जे निराधार व्यक्ती असे आहेत की काही ज्या महिला आहेत की त्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे त्यांना हा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. कारण महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे नमूद केलेले आहे की मागच्या GR मध्ये की तुम्ही कुठल्याही एकाच योजनेचा हा लाभ हा घेऊ शकता. तुम्ही दोन्ही योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेतला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. म्हणजेच की कुठल्याही एकाच योजनेचा हा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे. आपल्याकडे आधार व्हॅलिडेट झालेलं नसेल तर आपल्या खात्यांमध्ये ही रक्कम येणार नाही. आणि वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थ सहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. GR सुद्धा आलेला आहे. आपण एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन हा GR ची माहिती समजून घ्यावी. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा GR आलेला आहे. यामध्ये सांगण्यात आलेले होते की त्याचप्रमाणे बऱ्याचशा जणांना वितरण म्हणजे की रकमेचे जे आहे झालेलं आहे. अशा नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं जे चॅनल आहे की म्हणजे महाराष्ट्र योजना कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जेणेकरून पुढे देखील अशी नवीन अपडेट्स व माहिती तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम बघायला मिळणार. धन्यवाद.